सो तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। ऑलमोस्ट मोठे जे गणपती आहेत ते काल स्थापन झाले, म्हणजे मला वाटते 12 नंतरच त्यांची पूजा वगैरे करत असणार। 10 वाजेपर्यंत तिथे पोहोचवतात आणि जेवढे पण छोटे गणपती आहेत ते आज संध्याकाळी स्थापन होणार त्याची। आणि माझी पण तयारी सुरू आहे, ऑलमोस्ट करून ठेवली सगळं इथं व्यवस्थित। आम्हाला सगळं आहे, सामग्री इथे काढून ठेवली, कारण एक वेळेवर मग कसं होतं सगळी धावपळ होते आणि त्यामध्येच भरपूरचा वेळ गुंतून जातो। तर जेवढं पण कामाचं आहे सगळं काढून ठेवलं। अन्वी बघा इथे, अन्वीचं वेगळंच काहीतरी सुरू असतं, मी ठेवत जाते सामान, ती काढत जाते। आणि एका ठिकाणी जेवढं पण देवाला चढवण्याचं सामान आहे ते सगळं एका ठिकाणी ठेवलं आणि बाकी एका ठिकाणी ठेवलं। आता करायचं आहे गोड करणं पॉसिबल नाही झालं कारण स्वयंपाकालाच लेट झाला। त्यानंतर मग इथे गणपतीचं आगमन होतं, मोठ्या गणपतीचं, सो आम्ही तिथे गेलो बघायला, त्यामुळे काल नाही करता आला। सो आता अन्वीला झोपवते मी दुपारी 2 वाजता। त्यानंतर बघते माझ्याकडे काय म्हणतात ना खोबरा किस आहे, तो विचार केला खोबरा वडी बनवते किंवा मग त्याचे लाडू बनवते, 2 पैकी एक कुठलं तरी। सो बघू जे पण काही पॉसिबल होईल, कारण संध्याकाळचा वेळ ऑलमोस्ट पूजेमध्ये जातो, आवरण्यामध्ये जातो। मला तोरण पण तयार करायचे, आंब्याची पानं आणलेली आहेत। सो म्हटलं चल करून घ्यावं तोरण या वेळेला, मागच्या वेळेला नाही करता आलं। अन्वीला झोपवलं आधी आणि आता प्रसाद करून घेते। थोडंफार माझ्याकडे लाया आणि पोहे पण आहेत जन्माष्टमीला आणलेले, सो याचं काला करून घेते थोडंफार आता, कारण मी तसं पण जर खाल्लं नाही गेलं तर मग वेस्ट जाणार, म्हणून म्हटलं निदान कालं केलं तर सगळे आवडीने खातात। सो काला करून घेते आधी थोडंसं आणि नंतर मग लाडू बनवते। मागच्या वेळेला ॲक्च्युली काला बनवलं होतं आम्ही जन्माष्टमीच्या वेळेला, पण माझ्या डोक्यातूनच निघून गेलं की शूट करायचं आहे, नाहीतर त्या दिवशी पण आम्ही काला केलं होतं रात्रीला, पण थोडंसं लेट झालं होतं कारण अजय थोडं लेट आला होता। सो त्यामुळे आणि आज दाखवते मी की आम्ही कसं काला बनवतो। काला बनवण्याची भरपूर पद्धत आहे, प्रत्येकजण वेगवेगळं बनवतो। तुम्ही याच्यामध्ये डाळसुद्धा घालू शकता, पण डाळ भिजू घालायची, चण्याची डाळ, आणि ती पण आधी कसं आहे ती वेळेवर नाही जमत, मग गरम पाण्यात वगैरे घालून आपण करू शकतो, नाहीतर मग आधी थोडंसं 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट वगैरे असं भिजू घालू शकतो। बाकी पंचामृत वगैरे पण छान व्यवस्थित जर केलं ना तर त्याच्या पण भरपूर पद्धती आहे पंचामृत करायच्या। जर पॉसिबल झालं तर आज मी पंचामृत पण करेन आणि खरंच खूप सुंदर वाटतं पंचामृत करायला। म्हणजे मला आता आठवते अगदी लहान जेव्हा होतो ना तेव्हा आमच्या आजोबांच्या गावी ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या जन्माष्टमीच्या वेळेला, काला वगैरे। सो काला बनवण्याची जी पद्धत आहे किंवा ते कसं बनवतात आणि ते बनवण्याचे जे पण काही प्रोसिजर आहेत सगळे मी लहानपणापासून बघत आले। हे जेवढं पण काही मला येतं हे मी लहानपणापासून बघत आली आहे, त्याच्यामुळे तर आपण कितीही नाही जरी केलं ना तर एखादी गोष्ट जसं आपण बघतो लाईफमध्ये तर त्यानुसार आपण शिकत जातो। नॉर्मल आपली पूजा करते मी जन्माष्टमीला आणि काला बनवते कारण सगळ्यांनाच आवडतो। आणि गणपती तर नाही मांडत आम्ही इथे, पण दरवर्षी जी पण घरी मूर्ती असते गणपतीची ती नॉर्मली पाटावर स्थापन करून तिची पूजा करते दरवर्षी। सो तसंच यावर्षी पण करायचं, मागच्या वर्षी नाही केली होती कारण या ड्युरेशनमध्ये आम्ही गेलो होतो उटी साईडला, सो त्यामुळे त्या मागच्या वर्षी नाही करता आली। 2 पद्धतीच्या लाया असतात, या लाया जनरली गावाकडे मिळून जातात। एक अजून असतात लाया असं गोलसर जसं पॉपकॉर्न दिसतं त्या पद्धती कशाचे तरी असतात, ते आता आठवत नाही मला याच्या, पण या लायाच ओरिजिनल आहेत आणि याचाच काला खूप छान वाटतो। सो हा एक पॅकेट होता माझ्याकडे, म्हणून जेवढा आहे आता अवेलेबल तेवढ्यातच बनवून ठेवते। बाकी फ्रूट्स वगैरे मग नंतर संध्याकाळला घालून, बाकी आता जेवढं मटेरियल आहे माझ्याकडे ते सगळे याच्यामध्ये मिक्स करून घेते। लाया घ्यायचे, त्याच्यानंतर हे पातळ पोहे घेतले, जाड पोहे नाही घ्यायचे कारण त्याला भिजायला खूप वेळ लागतो आणि तेवढं व्यवस्थित मिक्ससुद्धा होत नाही। सो म्हणून पातळ पोहे घ्यायचे। पातळमध्ये 2 प्रकार आहेत, मी जे आणले ते खूप जास्तच पातळ आहे, मागच्या वेळेस बनवले तर थोडेसे गोडे तयार झाले होते कालामध्ये, याच्यापेक्षा थोडंसं मीडियम जाड येतात, सो ते घ्यायचे। थोडेफार ठेवून देतो पोहे, जर इनकेस लागलं प्रसादी वगैरे तर मग, कारण आता जवळपास 10-12 दिवस आहेत गणपतीला, नाही म्हटलं तरी प्रसादीचं काही ना काहीतरी करावंच लागतो रोज। मी थोडंफार पोहे ठेवून देते आणि त्यामध्ये मिक्स करते मी आता दही मिक्स करते आधी, आणि दूध भरपूर जास्त प्रमाणात लागतं घालायचं तसं व्यवस्थित। सो इथं दही घातलं
दूध भरपूर लागतं. त्यानंतर इथे साखर पण घालून घेत आहे सोबतच, कारण साखर विरघळायला वेळ लागतो, नाहीतर मग ते जे पार्टिकल्स आहेत ते जाणवायला लागतात कालामध्ये. ते मी थोडंसं शहद, त्यानंतर हा घेतलेला आहे मी लिंबाचं लोणचं. इथे गोड लोणचं घ्यायचं लिंबाचा, अगदी जो गोड असतो, आंबट गोड नाही, प्रॉपर गोड लोणचं येते आणि जो काल्यासाठी एकदम बेस्ट असतो. जर घरचं लोणचं असेल तर मग अगदी उत्तम आहे, पण घरी लोणचं नसल्यामुळे मग मला घेऊन आणावं लागलं. त्यानंतर इथे घेते मी चवळीची शेंग. चवळीची शेंग घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की बारीक शेंग घ्यायची आणि कोवळी शेंग घ्यायची, जेणेकरून ती काल्यामध्ये अगदी व्यवस्थित थोडंसं काय म्हणता येईल आपल्याला स्मॅश झालं पाहिजे, अशा पद्धतीने एकदम बारीक शेंग घ्यायची. इथे काकडीचे बारीक पीसेस करून घेतले. काकडी घ्यायची आणि फ्रूट्स, आणि आता काला रेडी आहे. सो तुम्ही कुठल्या पद्धतीचं काला बनवता ते नक्की खाली मला कमेंट. काला तर रेडी आहे. आता करते आहे मी लाडू, कारण सकाळपासून कंटिन्यू कामामध्ये, त्यामुळे पटापट आवरून मला पण थोडासा आराम करायचा. तर इथं झालं आहे आपलं पंचामृत तयार.